गुड मॉर्निंग एव्हरीबडी. सामग्री आपण निर्गमित सामग्री मूल्यांकन पद्धतीबद्दल आपण आज बोलणार आहे. मागचं व्हिडिओ पर्यंत आपण बिन कार्ड पर्यंत बघितलं. त्यानंतर मी बिन कार्डचं तुम्हाला उदाहरण आणि त्याचं नोट्स पण दिलेली आहे. ते तुम्ही घरी सॉल्व्ह करायचे, एकदम सिंपल. आणि या डायरेक्ट आपण याच्यावर आलोय. आपण आता मेथड ऑफ प्राइसिंग ऑफ मटेरियल इश्यू, बरोबर, थोडंसं समजून घेऊ पहिले आणि त्याच्यानंतर त्याच्यावर उदाहरण चालू करू आपण. ठीक आहे. मी नोट्स दिलेली आहे तुम्हाला थेरीची. त्याच्यामध्ये बघा, सामग्री संग्रहित करण्याचा मुख्य उद्देश निर्माणित उत्पादनासाठी सामग्रीच्या आवश्यकतेनुसार नियमित पुरवठा होत राहावा हा असतो. उत्पादनास उपयुक्त असलेल्या सामग्रीची गरज लक्षात घेऊन सामग्री संग्रहित केलेली असते. सामग्रीच्या खरेदीची वेळ आणि मागणीनुसार विविध विभागांना भांडारगृहातून सामग्रीच्या निर्गमनाची वेळ यात फरक असू शकतो. विविध तारखांना खरेदी केलेल्या सामग्रीचे मूल्य वेगळे वेगळे असू शकतात. यामुळे भांडारातून निर्गमित म्हणजे दिलेली, निर्गमित केलेल्या सामग्रीचे मूल्य कोणते, किती आणि कसे आकारायचे हा अत्यंत महत्वाचा आणि गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण होतो. भांडारातून निर्गमित केलेल्या सामग्रीच्या मूल्यांकनाकरिता वेगळे वेगळे दृष्टिकोन असलेला विविध पद्धतीचा वापर करण्यात येतो आणि हा पद्धती पुढील प्रमाणे आहे. एक तो पहिली आहे विशिष्ट मूल्य पद्धती. त्याचा आता अभ्यास नाही करणार आहे आपण. आता आपण आहे ना, हे सगळं 8 प्रकारची पद्धती दिलेली आहे. त्याचपैकी आपण प्रत्यक्ष मूल्य पद्धती, त्याच्यामध्ये प्रथम आगमन प्रथम निर्गमन पद्धती म्हणजे FIFO, त्याला काय म्हणायचे आपण, FIFO म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट. FIFO, फर्स्ट इन फर्स्ट आउट. जो माल पहिले येतो त्याला पहिले द्यायचे. हा मेथडचं नाव आहे. म्हणजे जे आपल्याकडे माल आहे त्या मालाची विक्री करायची. तो माल विक्री करताना कशा मेथड तुम्ही यूज करणार आहे? तो पहिली मेथड कुठली आहे की प्रथम आलेला माल प्रथम द्यायचे. त्याला काय म्हणतोय, प्रथम आगमन प्रथम निर्गमन. निर्गमन म्हणजे द्यायचे, बरोबर, दिलं माल, तो FIFO मेथड म्हणतात. त्याला नावच FIFO आहे, फर्स्ट इन फर्स्ट आउट. सेकंड मेथड आहे अंतिम आगमन प्रथम निर्गमन पद्धती. त्याला LIFO म्हणायचं. LIFO, 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 लास्ट इन फर्स्ट आउट. जो माल मागून आलेला आहे त्याला पहिले द्यायचे. त्याला काय मेथड म्हणतात, LIFO मेथड, बरोबर. या दोन मेथडची आपण म्हणजे प्रत्यक्ष मूल पद्धतीमध्ये तुम्ही बघा थेरीमध्ये की त्याच्यामध्ये 3 दिलेली आहे, A, B आणि C. तो A, B चा आपण अभ्यास करणार आहे, FIFO मेथड, LIFO मेथड. आणि तिसरी क ची आहे C म्हणजे आधार स्कन पद्धती. त्याच्यानंतर सरासरी मूल्य आहे, साधी सरासरी मूल्य आहे, प्रतिस्थापना परिवय पद्धती आहे, विपणी मूल्य पद्धती आहे, प्रमाण मूल्य पद्धती आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक मिनिट, त्याच्यानंतर स्थिर मूल्य पद्धती, वाढीव मूल्य पद्धती आहे. त्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला आता 11वीत नाहीये, बरोबर. पण FIFO मेथड आणि LIFO मेथड जी आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहे. बघा, मी त्याचं डिफरन्स पण तुम्हाला दिलंय, दोघांचा फरक काय आहे ते पण दिलेलं आहे. आता हे तुम्ही थोडस अभ्यास करायचं, वाचायचे, कारण तो थिअरी आहे की FIFO मेथड आणि LIFO मेथड, बरोबर. आता मी उदाहरण मध्ये तुम्हाला पहिला उदाहरण जो आहे दिलेलं आहे, मी तुम्हाला बघा उदाहरण दिले. खालील व्यवहारांची भांडार प्रपंची लेख्यात निर्गमित सामग्री मूल्यांकनाचं FIFO आणि LIFO पद्धतीने नोंद करा, बरोबर. इंग्लिश मध्ये पण दिलंय आणि मराठीत. आता इंग्लिश मध्ये आणि मराठीत तुम्ही काय, इंग्लिश आणि मराठी ऍक्च्युली आपल्याला 11वीत तुम्हाला मराठीत आहे, बरोबर. मराठी मध्येच करायचंय. काही जवाब पण आपण मराठीत लिहिणार आहे, इंग्लिश प्रश्न पण तुम्हाला मराठीतच येणार आहे. हा थर्डचा पेपर आहे. पण हा चॅप्टर सेम तुम्हाला F5 मध्येच आहे वाटतं. पहिला की सेकंड सेमिस्टर आहे बीकॉम मध्ये, फर्स्ट इयर इन बीकॉम मध्ये तुम्हाला हा चॅप्टर सेम आहे.
फिफो आणि लिफो, तेव्हा तुम्हाला इंग्लिशमध्ये. म्हणून आपण काय करणार आहे, एखाद उदाहरण इंग्लिशमध्ये पण सोडवू आणि एखाद उदाहरण तुम्हाला मराठी पण सोडून देऊ, म्हणजे तुम्हाला दोघांचं लक्षात येऊन जाईल. बरोबर. आता आपण डायरेक्ट ह्याच्यावरच जाऊ, उदाहरणवर जाऊ. बघा, आपण याचं स्टोर लेझर बनवायचंय. तो स्टोर लेझर मध्ये ना, स्टोर लेझर म्हणतात त्याला, स्टोर लेझर म्हणजे भांडार प्रपंची. त्याला मराठीत काय म्हणणार आहे आपण, भांडार प्रपंची. तो तुम्ही पहिला आपण फिफो मेथडने सोडवू. आपण फिफो आणि लिफो दोघं तो एकच सोडवायचे. फिफो, फिफो म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, फर्स्ट इन फर्स्ट आउट. बरोबर. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे, पहिला इथे ना 10 कॉलम बनवायचे तुम्हाला. तो बघा 3 असे मोठे बनवायचे. हा, आणि इथे हे प्रत्येकांचे 3-3 बनवायचे. 1 2 3, 1 2 आणि 3. हे बघा, आता मी तुम्हाला याच सांगून देते. हा पहिला कॉलम आहे डेटचा आहे. डेट म्हणजे दिनांक लिहायचे तुम्हाला. त्याच्यानंतर पहिला हा 3 प्रत्येकात यायला पाहिजे. हा 3 आणि हा 3. बरोबर. आता याला इंग्लिश मध्ये फिफो वरती लिहू आपण. मेथडचं नाव आहे फिफो. बरोबर. आणि इथे रिसिप्ट लिहिणार. इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण, रिसिप्ट. त्याच्यानंतर इथे इश्यू म्हणतात आपण. हे जरा खाली येऊन गेलं. इश्यू लिहायचंय, इश्यूज. आणि इथे बॅलन्स लिहितो आपण. बरोबर. हे इंग्लिश मध्ये पहिले बघून घेऊ आपण. डेट लिहिल्यानंतर इथे लिहायचं क्वांटिटी, इथे रेट आणि इथे अमाऊंट. क्वांटिटी, रेट आणि अमाऊंट. क्वांटिटी, रेट आणि अमाऊंट. बरोबर. हे प्रत्येकांचे मी तुम्हाला हे दिलेले आहे. थेरी मध्ये तुम्हाला याचे परफॉर्मा दिलेले. हे परफॉर्मा तुम्हाला तोंडीच करावं लागणार. स्टोर लेजर सांगितलं म्हणजे 10 कॉलम असतात. पहिले दिनांक, त्याच्यानंतर क्वांटिटी म्हणजे मात्रा म्हणतो आपण त्याला. मात्रा, दर आणि रक्कम. मात्रा, दर, रक्कम. मात्रा, दर, रक्कम. बरोबर. आता रिसिप्ट म्हणजे काय, खरेदी. रिसिप्ट म्हणजे काय, खरेदी. सामग्रीची खरेदी म्हणजे रिसिप्ट मध्ये लिहायची. आणि विक्री म्हणजे इश्यू मध्ये लिहायची. मराठीमध्ये खरेदी म्हणतात, इश्यू म्हणजे विक्री, आणि बॅलन्स म्हणजे आपण उरलेला माल म्हणतो आपण. बरोबर. या शिल्लक माल. बॅलन्स म्हणजे काय, शिल्लक माल. आलं लक्षात. या पद्धतीने तयार केलं. 10 कॉलम करून टाकायचं. आता बघा, पहिलं आपण उदाहरण बघू की खालील व्यवहाराची भांडार प्रपंची लेख्यात, म्हणजे हा भांडार प्रपंची तुमचं झालं स्टोर लेजर. बरोबर. लेख्यात निर्गमित सामग्री मूल्यांकनाच्या फिफो आणि लिफो पद्धतीने नोंद करा. रेकॉर्ड द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द स्टोर लेजर अकाउंटिंग युजिंग द फिफो अँड लिफो मेथड. बरोबर. 1 जानेवारी तारीख लिहायची. 1 जॅन. दिसतंय ना तुम्हाला, 1 जॅन. हा, ओके. 1 जॅन. बरोबर. तो तुम्हाला लिहिलेला आहे की ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स लिहा. या प्रारंभिकीची शिल्लक लिहा. तुम्ही लिहायचे प्रारंभिक. मी इंग्लिश मध्ये दाखवते आता. नेक्स्ट तुम्हाला मी मराठीमध्ये दाखवणार. बरोबर. इथे तो बॅलन्स काय, ओपनिंग बॅलन्स आहे. तो इथे काय करायचं, इथे लिहायचं. इथे डॅश करून द्यायचं. काही नाही, खरेदी नाहीये, विक्री पण नाहीये. तिथे लिहायचं ओपनिंग बॅलन्स. इथे दाखवायचं. ओपनिंग बॅलन्स किती दाखवले, प्रारंभिकची शिल्लक म्हणजे ओपनिंग बॅलन्स. दिसतंय ना तुम्हाला, इथपर्यंत आणायचं. आणि इथे लिहायचं 100 युनिट, 100 युनिट्स. काय रेट आहे, 10 रुपया पर 10 रुपीज. म्हणजे पर युनिट 10 रुपीज. याचा अर्थ काय झालं की 100 नंग. क्वांटिटी म्हणजे मात्रा. क्वांटिटी म्हणजे मराठीत काय म्हणायचे, मात्रा. रेट म्हणजे दर. याचा दर काय आहे, क्वांटिटी म्हणजे 100 नंग घेतलेलं आहे. हा 1 नंगाची किंमत सांगितली की 1 नंग कितीचा मिळतो, 100 रुपयाचा. बरोबर. अरे सॉरी, 10 रुपयाचा. एक रफ पेज घेते म्हणजे तुम्हाला मी कशी गुणाकार पण दाखवावं लागेल तुम्हाला.
हे बघा इथे दिसतंय का बरोबर? हा हे बघा आता हे लक्षात येईल बरोबर. हा क्वांटिटी म्हणजे मात्रा. हा 100 नंग घेतलाय. किती घेतले ओपनिंग बॅलन्स मध्ये? तुम्हाला ओपनिंग बॅलन्स म्हणजे ગયા वर्षाचा उरलेला माल किती पडलेला आहे? 100 नंग पडलाय. तो 100 नंगचा भाव कसे आहे की एकाची किंमत 10 रुपये आहे. म्हणजे 100 नंगाची किंमत किती झाली? 100 गुणिले 10 करावं लागेल. आता तुम्हाला नियम थोडे ते माहिती नसेल ज्यांना ते लक्षात घ्या. हे बघा 100 गुणिले 10 करायचे असेल तो काय करायचे? सगळे झिरो साइडवर ठेवून द्यायचं. 1 गुणिले 1 किती झाले? 1 आणि त्याच्यावर 1 2 आणि 3 1 2 आणि 3 गुणाकार करताना असं करायचं. आता बघा तुम्हाला सांगितलं 445 गुणिले 15 सांगितलं. तो काय करायचं? सगळे झिरो साइडवर करून द्यायचं. 15 5 75 वरती किती? 7 15 चोक 60 60 आणि 7 67 बरोबर. आणि त्याच्यावर 1 आणि 2 झिरो म्हणजे किती आले? 67 500. या पद्धतीने गुणाकार करायचं असतं बरोबर. हे सांगून नंतर जसं जसं येत गेलं तसं करू आपण. आणि सोपं आहे. 1 गुणिले 1 म्हणजे 1 लिहायचं आणि त्याच्यावर 1 2 आणि 3 किती झाले? 3 झिरो म्हणजे 1000 रुपये बरोबर. हा झाला ओपनिंग बॅलन्स. प्रत्येक एंट्री झाली का एक लाईन ओढून घ्यायचं बरोबर. लाईन झाली बरोबर. इथपर्यंत बरोबर झालं. त्याच्या हा तुम्ही लिहिणारे मराठीमध्ये काय लिहिलं असतं? आरंभीची शिल्लक आणि 100 युनिट 10 आणि 1000 रुपये. एक लक्षात घ्या, भले तुम्ही मराठीत तुम्ही एक्झाम्पल तुम्हाला हे करायचं असेल तर मराठीत करा, पण जे तुम्ही जे फिगर लिहितात आकडे लिहितात ते सगळे इंग्लिश मध्ये लिहायचं. अर्धे मराठी अर्धे इंग्लिश मध्ये लिहायचं नाही, सगळे इंग्लिश मध्ये लिहायचं म्हणजे चुका होणार नाही तुमची बरोबर. आता तुम्ही अकाउंटचे विद्यार्थी, तुम्हाला लिहिताना इंग्लिश मध्ये यायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे 10 जैन 10 जानेवारी सांगितलंय बरोबर. तो 10 जैनला टाकून दिली. परचेस्ड म्हणजे सामग्रीची खरेदी सांगितली. सामग्रीची खरेदी कुठे सांगितली मी तुम्हाला? इथे रिसिप्ट मध्ये. इश्यू मध्ये विक्री असते, तो इश्यू इथे लिहायचं. किती खरेदी केली आहे? 40 युनिट खरेदी केलेली, 40 नंग खरेदी केले आणि त्याचा भाव काय आहे? पर युनिट 11 रुपये. किती आहे? 11 रुपये पर युनिट. 11 रुपये. लगेच करून घ्यायचे गुणाकार. बघा ज्यांना जमत असेल त्याने डायरेक्ट तोंडी करून घ्यायचं. आता 11 गुणिले 40 करायचे, झिरो साइडवर करायचे. 11 चोक 44 आणि हा झिरो 440 रुपये. तर अमाऊंट मध्ये लिहायचे 440 रुपये बरोबर. त्या दिवशी तुमची विक्री नाहीच आहे, तो डॅश करा बरोबर. आता तुमचा अकाउंट मध्ये अरे सॉरी तुमचा हा बॅलन्स जो आहे ना हे तुमचं गोडाऊनचे आकडे दाखवतो. म्हणजे आता गोडाऊन मध्ये तुमचे कसं झालं? 2 प्रकारचे माल झाले बघा. पहिल्याचा हा प्रत्येक टाइम लिहावा लागेल की पहिल्याचा किती आहे? 100 नंग आहे, 10 रुपयाप्रमाणेचा 1000चा तो माल तुमचा गोडाऊन मध्ये ऑलरेडी पडलेला आहे. आता नवीन किती आले? 40 नंग आला आणि त्याचा भाव आहे 11 रुपये आणि तुमचे 11 चोक 44 म्हणजे 440 रुपयाचे झाले. एकमच्या खाली एकम, दशकच्या खाली दशक असं जरा येऊ द्यायचं आणि हे 10 जैनची पण लाईन ओढून घ्यायचं. म्हणजे आता तुमचा गोडाऊन मध्ये 2 प्रकारचा माल आलेला आहे बरोबर. म्हणजे पहिल्याचा 100 नंगवाला बी पडलेला आहे 1 रुपयाच्या भावाचा आणि आता तुम्ही जे परचेस केलं, नवीन खरेदी केली ती 40 नंगची केली 11 रुपयाप्रमाणे म्हणजे 440 रुपये आले. आलं लक्षात. आता काय झालंय? 20 जैन आले. 20 जैन म्हणजे 20 जानेवारी बरोबर. इश्यूड म्हणजे काय? निर्गमन. वस्तू दिली, विक्री केली त्याची म्हणजे खरेदीमध्ये काहीच येणार नाही, डॅश करायचे. विक्री किती करायची आहे? 80 नंगाची विक्री करायची आहे. किती नंगाची विक्री करायची आहे? 80 नंगाची. तर त्याला इथे साइड पर असं लिहायचं. आता विक्री करताना माल कसं देणार तुम्ही? जेव्हा बॅलन्स असतो, खरेदी असतो तेव्हा तुम्हाला काही करायचं नाही, जे दिलेले त्याप्रमाणे तुम्हाला लिहायचे. पण जेव्हा विक्री येते
म्हणजे इश्यू करायचं असतं. माल जेव्हा इश्यू करायचे असतील तेव्हा तुम्हाला त्याचं गोडाऊन मध्ये तुमची नजर पाहिजे. आता 80 मालाची विक्री करायची आहे, तो तुम्ही हे बघायचं की हा मेथड कुठली आहे, फिफो मेथड आहे. जो माल पहिले आलेला आहे तो पहिले विकायचे. तो पहिला माल कोण आलेला आहे, 100 नंग आलेला आहे, तो डायरेक्ट 100 पैकी 80 देऊन टाका. 80 माल द्यायचे. काय भावने देणार, 1 रुपयाप्रमाणे देणार, म्हणजे 80 रुपये. तुम्ही असं नाही ठरवायचे मॅडम आहे ना 11च्या पहिले विकून टाकू પછી नंतर आपण विकू, तसं चालणार नाही. फिफो मेथड आहे. फिफो मेथड मध्ये जो माल पहिले आलेला आहे गोडाऊन मध्ये त्याला पहिले विक्री करायची आहे. जो मागून आलेला आहे तो मागून द्यायचे. हा फिफो मेथड मध्ये काय आहे, जो माल पहिला कोण आलेला आहे, 100 नंग आलेले आहे, तो 100 पैकी विक्री करायची 80 नंगाची 1 रुपयाप्रमाणे, म्हणजे 80. आता तुमचा गोडाऊन मध्ये माल किती उरला, हे बघा. 100 नंग होते, त्याच्यातनं 80 ची विक्री करून टाकली. आता किती उरले, 20 नंग उरले 1 रुपयाप्रमाणे, म्हणजे 20 रुपये तुमचे अमाऊंट येऊन गेली. बरोबर. आणि 40 ला तर हात लावलाच नाहीये, जसं तसं आहे, म्हणून त्याला जसं तसं ठेवून द्या, 440 रुपये. ओके. त्याला परत 20 ज्यांची लाईन ओढून घ्या. बरोबर. त्याच्यानंतर आहे तुमचं 15 फेब्रुवारी परत इश्यू करायचे, 15 फेब. बरोबर. 15 फेबला काय करायचे, सामग्री निर्गमन करायचे. खरेदी करायची नाही, विक्री करायची, डायरेक्ट विक्री आहे. किती, 30 नंगची विक्री करायची आहे. किती नंगाची विक्री करायची आहे, 30 नंगाची. आता बघा तुमचं लगेच गोडाऊन मध्ये जेव्हा पण विक्री करायची असेल तुमचं लक्ष गोडाऊन मध्ये पाहिजे. आता गोडाऊन मध्ये तुमचं किती माल उरलेला आहे, हा 20 नंग पडलेला आहे. जो पहिला आलेला माल आहे, फिफो मेथड आहे, जो पहिला आलेला आहे तो त्यालाच पहिले द्यायचे. असं नाही काय 30 द्यायची तर 40 मधून देऊन टाकू, देता येणार नाही. पहिले काय करायचे, 20 नंग द्यायचे. बरोबर. अजून किती कमी पडताय, 10 नंग पाहिजे, तो 40 मधून देणार आपण. तो 20 नंग किती भावाचा होता, 1 रुपयाप्रमाणे, म्हणजे 20 रुपये दिले. आणि आता हे 10 आहे तो 11च्या भावाचा आहे, तो 110 रुपये झाले. 11 गुणिले 1 11 आणि हा एक 0, म्हणजे किती आले, 110 रुपये. आता तुमचा गोडाऊन मध्ये किती झाले माल, हा 20 तो पूर्ण विक्री करून टाकलाय तुम्ही, आणि 40 पैकी 10 दिले, म्हणजे उरले किती, 30 नंग उरले 11चे भावाचे. 11 तरी 33, 330 रुपये. बरोबर. लगेच लाईन ओढून घ्या तुम्ही. बरोबर. लास्ट पर्यंत नाव ओढून घ्यायची. दिसतंय ना, बरोबर. नाही दिसत असेल तर मी लास्ट मध्ये त्याचा फोटो देऊन देईल तुम्हाला. हा, मी जसं कागज मध्ये केलंय त्याचप्रमाणे तुम्ही पण एक रफ कागज घ्या, पाटी पेन घ्या, काही घ्या, पण त्या या पद्धतीने सोडवा तुम्ही. आता बघा 20 फेब्रुवारी, 15 नंतर आहे 20 फेब्रुवारी. 20 फेब्रुवारीला काय होतंय बघा, हे थोडं ओढून घ्यायचं तुम्हाला. हम्म. 20 फेब्रुवारीला काय होतोय, सामग्रीची खरेदी होते. सामग्रीची काय होते, खरेदी. खरेदी कितीची आहे, 60. 60 खरेदी म्हणजे रिसिप्ट, मिळालेला माल. बरोबर. कितीची आहे, 60 युनिटीची. 12 रुपये भाव, काय 12 रुपये. बरोबर. 60 नंग 12 रुपयाप्रमाणे इथे करून घ्यायचं. सोपं आहे. 12 गुणिले 6, 12 शंग 72, म्हणजे 720 रुपये. सोपं. आणि तुम्हाला नाही जमत असेल तर बघा, 12 गुणिले 60 करून घ्यायचे. 12 शंग 72 आणि हा एक 0, 720 रुपये. या पद्धतीने लिहून घ्यायचं, 720 रुपये. बरोबर. त्या दिवशी विक्री आहे का नाही, काही नाहीये, तो विक्रीला कट करायचं. आता तुमचा गोडाऊन मध्ये किती माल झाला, पहिल्याच्या 30 नंग होते, 11 रुपयाप्रमाणे 330 रुपयाचा माल. आणि आता नवीन किती आलंय, 60 नंग आले 12 रुपयाप्रमाणे, 12 शंग 72, म्हणजे 720 रुपयाचा माल आला. आला लक्षात. हे त्याला ओढून घ्या.
बरोबर. त्यानंतर 20 तारीख नंतर काय आहे? मार्च 10. मार्च 10 बरोबर. मार्च 10ला काय होतं तुमचं? मार्च 10ला आहे सामग्री निर्गमन 40 युनिट द्यायचे म्हणजे विक्री करायची. तो खरेदीमध्ये काय करायचं? डॅश करायचं. किती युनिटची विक्री करायची? 40 युनिटची विक्री करायची. तो 40 युनिट कुठे? गोडाऊन मध्ये. जेव्हा पण विक्री आली तुमची नजर कुठे पाहिजे? तुमचं गोडाऊन मध्ये पाहिजे. 40 नंग द्यायचे. आणि मेथड कुठली आहे? फिफो मेथड आहे. जो माल पहिले आलेला आहे तो पहिले विक्री करायची. तो 30 नंग पहिले देऊन टाकले. अजून किती कमी पडताय? 10 नंग. तो इथून द्यायचे. बरोबर. 30 कितीच्या भावाचा होता? 11च्या भावाचा होता. आणि या 12चा भावचा आहे. बरोबर. तो 11चा आहे. 11 तरी 33 म्हणजे 330 रुपये. आणि 10 गुणिले 12 120 रुपये. बरोबर. आता तुमच्या गोडाऊन मध्ये किती माल उरलं? हे 30 तर पूर्ण विक्री करून टाकली. हा 60 पैकी 10 गेले म्हणजे किती उरले? 50 नंग. 12 प्रमाणे 12 पंचा 60 म्हणजे 600 रुपये. 12 गुणिले 5 करायचे आणि एक 0. 12 पंचा 60 आणि तो उरलेला 0 म्हणजे 600 रुपये. बरोबर. एक लाईन ओढून घ्यायची. त्याच्यानंतर काय करायचंय? बरोबर. आता हे तुमचं 20 तारीख आहे. 20 मार्च आहे तुमची. 20 मार्चला काय होतंय? सामग्रीची खरेदी आहे. बरोबर. तो खरेदी दाखवायचं. 50 युनिट 10 प्रमाणे किती झाले? 5 एका 5 आणि 2 0 म्हणजे किती? 500 रुपये. त्या दिवशी विक्री नाही जे म्हणून डॅश करायचं. बरोबर. आता तुमच्या गोडाऊन मध्ये काय झालं? पहिलेच्या 50 नंग 12 रुपयाप्रमाणे 600 रुपये. आणि आता नवीन आले 50 नंग 10 रुपयाप्रमाणे किती आले? 500 रुपये. झालं एक्झाम्पल पूर्ण. म्हणजे हा फिफो मेथड झाली. हा काय झालं? फिफो मेथड. तुम्हाला प्रत्येकाने हा उदाहरण करायचंय. बरोबर. आणि सॉल्व करा. हे बघा बरोबर बघून घ्या की कशा पद्धतीने मी सॉल्व केलेले. त्याचा फोटो मी पाठवून देते तुम्हाला म्हणजे ते जास्त तुमच्या लक्षात येणार. आणि कुठे कुठे अडचण आली मला फोन करा अथवा मेसेज करा. नंतर मला कळणार नाही की तुम्हाला काय समजते नाही समजते काय. माझ्या पद्धतीने तुम्ही काय करायचं? व्हिडिओ बघितले एक वेळा व्हिडिओ बघून घ्या. त्यानंतर या पद्धतीने एक पेपर बनवून घ्या. 10 कॉलम बनवा. डेट, रिसिप्ट, इश्यू आणि बॅलन्स म्हणजे खरेदी, विक्री आणि शिल्लक माल. या पद्धतीने तुम्ही कॉलम बनवा. क्वांटिटी म्हणजे मात्रा, रेट म्हणजे दर, अमाऊंट म्हणजे रक्कम. या पद्धतीने 10 कॉलम 9 हा आणि दिनांकचा 1 असे करून 10 कॉलम बनवायचं. फिफो मेथडने सॉल्व करायचे. आणि त्यानंतर मी तुम्हाला यालाच एक्झाम्पलला आपण आता लिफो मेथडने करू की उद्या करू? तुम्हाला एकत्र तुम्हाला हजम नाही होणार. बरोबर. ठीक आहे. हा तुम्ही प्रयत्न करा. हा फिफो मेथड आहे आणि लिफो मेथड आहे. यानंतर मी उद्या तुम्हाला लिफोची घेते. मला फिफोचे असं करते मी एक उदाहरण चालू तुम्हाला बनवून देते. चला लिहा. प्रारंभीची शिल्लक माल लिहा. प्रारंभिकीची शिल्लक माल 100 नंग ₹1 प्रमाणे म्हणजे युनिट किती आहे? 1 रुपयाप्रमाणे म्हणजे त्याची किंमत 1 रुपयाप्रमाणे. हा 1 तारीख लिहा. 1/1/2019 लिहा. बरोबर. 1/1 त्याच्यानंतर आहे 15 तारीख 15/1/2019 आणि तिथे लिहा खरेदी. खरेदी म्हणजे काय? रिसिप्ट. खरेदी आहे मालाची किती खरेदी केली आहे तुम्ही? 250 नंग ₹2 प्रमाणे. बरोबर. 15 तारीख नंतर लिहा 19/1/2019 विक्री दाखवून द्या. विक्री तुम्हाला आहे फक्त
फक्त 325 नंगची विक्री करायची तुम्हाला, बरोबर. हे तुम्हाला शोधायचंय. 19 नंतर 25/1/2019, बरोबर. इथे खरेदी लिहा. खरेदीमध्ये लिहा 200 नंग, 200 नंग ₹3 प्रमाणे आणि 31/1/2019 विक्री 225 नंगची विक्री दाखवायची. त्याचं रेट नसतं दिलेलं, बरोबर. हा एक्झाम्पल प्रत्येकाने सॉल्व करून या मी जे सोडवलंय त्याच पद्धतीने हा तुमचं होमवर्क आहे. हा फिफो मेथड, फिफो म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट, या पद्धतीने फिफो मेथडने हा एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे. याप्रमाणे 10 कॉलम बनवायचे आणि या पद्धतीने सॉल्व करायचे. आडदं चुकलेलं कसंही राहिलं मला फोटो पाठवायचे माझ्या याच्यावर, बरोबर. तुम्ही सॉल्व केलंय की नाही, या फक्त कॉलम मध्ये रक्कम ठेवली, कुठे कुठे चुका करतात, काय समजत नाही हे मला लक्षात येईल म्हणून हा उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. प्रत्येकांचं होमवर्क आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला लिफो मेथड शिकवणार आहे. हे प्रत्येकाने ज्यांनी हा सॉल्व करून दिलं समजून घ्यायचं तुम्हाला फिफो मेथड समजली. नाही तर मला उदाहरण 2-3 आणखी घ्यावं लागेल की तुम्हाला मी फिफो मेथड, तुम्हाला असंही तुम्ही सॉल्व केलं असेल तरी मी 2-3 पद्धतीने अजून तुम्हाला वेगळं वेगळं उदाहरण मी सॉल्व करवणार आहे. ओके, बाय. अभ्यास करा बेटा.